डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती म्हसळा वाचनालयात साजरी। भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची 133वी जयंती म्हसळा येथील केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात साजरी करण्यात आली। माजी सभापती महादेवराव पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले। यावेळी केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, संचालक प्राध्यापक RS माशाळे, वाचक धनंजय घुले, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले आदी उपस्थित होते। यावेळी वाचनालयाने ग्रंथ प्रदर्शन भरवले होते। त्यामध्ये भारताचे संविधान, भारताची राज्यघटना, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचा धम्म, आठवणीतील बाबासाहेब, आंबेडकर संस्कृती, डॉक्टर आंबेडकर एक चिंतन, धम्मचक्र प्रवर्तक ज्ञानयोगी बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला अशी अनेक पुस्तके ठेवण्यात आली होती। यावेळी प्राध्यापक माशाळे यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाज सुधारणेसाठीही अनेक कामे केली। बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते। ते अवघ्या जगासाठी एक मूर्तिमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे सांगितले। ते एक प्रख्यात विद्वान, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते। त्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आपले जीवन समर्पित केले होते असे सांगितले। म्हसळा पोलीस स्टेशन आणि अन्य कार्यालयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादन करण्यात आले। बौद्ध पंचायतीचे सूरज जाधव यांच्या नेतृत्वाखाली म्हसळा शहरातून बौद्ध भिक्षू आणि महिलांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। सकल आणि म्हसळा तालुक्याचे सन्माननीय महादेव पाटील साहेब आणि या ग्रंथालयाचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी खांबेटे साहेब आणि काय नाव आहे धनंजय घुले, त्याचबरोबर ग्रंथालयाचे ग्रंथपाल उदय करडे, लिपिक सायली चोगले, या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून मी बाबासाहेबांच्या जीवनावरील काही प्रसंगाचा मी इकडे उल्लेख करतो माझ्या वाणीमध्ये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाला मिळालेला एक खूप मोठं रत्न आहे। त्यांनी भारतातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आयुष्यभर आढावा घेतला आणि त्यांचा जो विचार मंथन आहे असंख्य ग्रंथातून त्यांनी नमूद केलेला आहे। डॉक्टर वसंत मोहन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पीचेस अँड रायटिंगचे 18 खंड एकूण प्रकाशित करून या भारतातील समृद्ध समाजाला चिंतनमय करून टाकलं। समाजाचं एक ऋण फेडायचं काम त्यांनी केलेलं आहे। नुकतंच बाबासाहेब आंबेडकरांचं जे PhD केलेलं प्रबंध आहे त्या प्रबंधाचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ रुबी। या PhD प्रबंधाचं लंडनमध्ये इकॉनॉमिक्स स्कूलमध्ये याचं जन्मशताब्दी वर्ष नुकतेच साजरे होत आहे। याच्यामध्ये मुंबई विद्यापीठ सक्रिय सहभाग आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे क्रांती करणारे नेते होते। या देशाला, समाजाला दिशा देण्याचं कार्य त्यांनी आपल्या चिंतनामधून, त्यांच्या विचारामधून केलेलं आहे। ज्या वेळेला संविधान लिहायची वेळ आली त्यावेळेला घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आणि एका विशिष्ट काळामध्ये आंबेडकरसुद्धा तिथून माघार घ्यावं लागलं। ज्यावेळेला हिंदू कोड बिल लिहिलं आणि मुस्लिमांचंही स्वतंत्रपणे लिहायची वेळ आली तेव्हा थोडेसे नाराज झाले। त्यांना कुठंतरी दुखावल्यासारखं वाटलं की एका समाजाला एक पद्धतीचं घटना लिहावं लागते आणि दुसऱ्या एका विशिष्ट समाजाला वेगळ्या पद्धतीचं घटना लिहावं लागते। हे दुर्दैव त्यांना सहन झालं नाही, कुठेतरी ते दुखावले। हा एक वेगळा पैलू आहे त्यांच्यामध्ये।